आपला देश, किती पावन आहे. तर पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. काय अपेक्षा असते एका देशभक्ताची. ए भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं है, ए भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं है, एक जीता जागता राष्ट्र पुरुष है. अटल जी ने कहा था, ये वंदन की धरती है, ये अभिनंदन की धरती है, ये अर्पण की भूमि है, ये तर्पण की भूमि है. इसकी नदी नदी हमारे लिए गंगा है, इसका कंकड़ कंकड़ हमारे लिए शंकर है. हम जिएंगे तो इस भारत के लिए और मरेंगे तो इस भारत के लिए, और मरने के बाद भी गंगा जल में बहती हुई हमारी अस्थियों को कोई कान लगाकर सुनेगा तो एक ही आवाज आएगी, भारत माता की, भारत माता की. आपल्या आजूबाजूला पहा, कोण म्हटलं नसेल तर उद्या सकाळीच त्याला पाकिस्तानला पाठवून द्या, आणि त्याचं काही कामच नाही इथं. निदान आपण जिथं राहतो त्याचं तरी आपण गुणगान केलंच पाहिजे. मेल्यानंतर ज्यांच्या हाडांतून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येतो ते हरिभक्त असतात, आणि मेल्यानंतर ज्यांच्या हाडांतून भारत माता की जय असा आवाज येतो ते कोण असतात? देशभक्त असतात. विठ्ठल विठ्ठल. काय अपेक्षा असते एका देशभक्ताची. तेरी मिट्टी में मिल जावा गुल बनके मैं खिल जावा, इतनी सी है दिल की आरज़ू. तेरी नदियों में बह जावा, तेरी खेतों में लहरावा, इतनी सी है दिल की आरज़ू, इतनी सी है दिल की आरज़ू. तो देशभक्त आपल्या आईला म्हणतो, ओ माय मेरी क्या फिक्र तुझे क्यों, आंख से दरिया बहता है. तू कहती थी तेरा चांद हूँ मैं, और चांद हमेशा रहता है, और चांद हमेशा रहता है, और चांद हमेशा रहता है. तो देशभक्त आपल्या देशाला म्हणतो, ओ देश मेरे तू जीता रहे, तूने शेर के बच्चे पाले हैं. एक लाल हुआ बलिदान तो क्या, सौ लाल तेरे रखवाले हैं, सौ लाल तेरे रखवाले हैं, सौ लाल तेरे रखवाले हैं. पण बघा, आतापर्यंत मी हे जेवढे म्हटलं की नाही तेवढे 15 ऑगस्ट येऊ द्या, 26 जानेवारी येऊ द्या, तरुण मुलं यातलं मोबाईलला कोणतं स्टेटस ठेवत नाही. एकच स्टेटस ठेवतात. कोणतं? ओ हीर मेरी तू हसती रहे, तेरी आंख घड़ी भर नमना. बरोबर आहे ना? ए गुजरने वाली हवा बता, हे स्टेटस नाही ठेवत. मग काय करतात? याच्या पुढचं ठेवतात. कोणतं? मेरे गाव में है जो वो गली. येऊन जाऊन त्या गलीतच घुसतात. आता काय आहे त्या गलीत काय नाही. मेरे गाव में है जो वो गली, वहाँ रहती है मेरे टिम्बा टिम्बा, मेरे टिम्बा टिम्बा को मेरा टिम्बा टिम्बा. बरोबर आहे ना की चुकलं? पण महाराज म्हणतात, क्यों मरते हो मेरे भाइयों सनम के लिए, क्यों मरते हो मेरे भाइयों सनम के लिए, वो दुपट्टा टाना देगी तुम्हारे कफन के लिए. अगर मरना है तो मरो, अगर मरना है तो मरो मेरे वतन के लिए. वो तिरंगा देगा तुम्हारी कफन के लिए, वो तिरंगा देगा तुम्हारी कफन के लिए. म्हणून जगायचं असलं तर देशासाठी जगा, आणि मरायचं असलं तर देशासाठीच मरा. भाग्यवान आहेत ते लोक जे देशासाठी मरण पावतात. खुश नसीब होते हैं वो लोग जो वतन पर मिट जाते हैं, मरकर भी वो लोग अमर हो जाते हैं. करता हूँ उन्हें सलाम, ए वतन पर मर मिटने वालों, तुम्हारी हर सांस में तिरंगे का नसीब बसता है, तिरंगे का नसीब बसता है. अरे कतरा कतरा खून का जो अपना बहाते हैं, कतरा कतरा खून का जो अपना बहाते हैं, देश की सेवा में जो अपना तनमन गवाते हैं, शत शत नमन है उन वीरों को जो देश की रक्षा के लिए अपने प्राणों को गवाते हैं, अपने प्राणों को गवाते हैं. एक वेळेस एका रेल्वे मध्ये बसून मी एका गावाला जात होती, आणि त्याच रेल्वे मध्ये एक जवान दादा सुद्धा बसलेले होते.
ते दादा देशाच्या रक्षणासाठी सीमेवर चालले होते. मी त्या दादाला विचारलं, म्हटलं दादा तुम्हाला तुमच्या आई वडिलांची आठवण नाही येत का? तुम्हाला तुमच्या पत्नीची आठवण नाही येत का? तुम्हाला तुमच्या मुलांची आठवण नहीं है का? ते म्हणाले दीदी एक जवान के लिए उसका वतन ही उसके लिए माँ बाप होता है. नहीं करता मैं प्यार किसी से, नहीं करता मैं प्यार किसी से, बस मेरी सांसें चलती रहे मेरे वतन के लिए, मेरे वतन के लिए. नहीं चाहिए मुझे हीरे मोती से जुड़े कोई चादर, नहीं चाहिए मुझे हीरे मोती से जुड़े कोई चादर, बस तिरंगा चाहिए मुझे मेरी कफन के लिए, बस तिरंगा चाहिए मुझे मेरी कफन के लिए. मैं विचारलं, म्हटलं भैया आपको तिरंगा ही क्यों चाहिए कफन के लिए? वो बोले दीदी जमाने भर में मिलते हैं आशिक कई, जमाने भर में मिलते हैं आशिक कई, मगर वतन से खूबसूरत कोई सनम नहीं होता. अरे नोटों में लिपट कर सोनों में सिमट कर मरे हैं कई, मगर तिरंगे से खूबसूरत कोई कफन नहीं होता, तिरंगे से खूबसूरत कोई कफन नहीं होता. म्हणून प्रत्येक तरुण मुलांनी कशाची सेवा केली पाहिजे? देशाची सेवा केली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. तिसरं म्हणजे धर्मासाठी त्याग केला पाहिजे. धर्मासाठी त्याग कोणी केला? छत्रपती शिवाजी महाराज असतील, धर्मवीर संभाजी महाराज असतील, महाराणा प्रताप असतील, अहिल्याबाई होळकर असतील, स्वामी विवेकानंद असतील, यांनी सर्वांनी धर्मासाठी त्याग केला आणि त्यांचे आपल्यावर फार उपकार आहे. कारण काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागवती. हा जीव जरी काढून आपण त्यांच्या चरणांवर ठेवला तरी आपण त्यांचे उपकार फेडू शकत नाही. कारण काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराई, ठेवीत हा पायी जीवत. छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती एकत्र केल्या. यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर, याती भरत्या नारी नारायण, करावा विचार लगनींदा कणाशी. हो यारे यारे लहान थोर, याती भरत्या नारी नारायण, हो डकरा याती भलते नारी नर. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, खट नट यावे शुद्ध होनी जावे, सकळासी येथे आहे अधिकार. छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती एकत्र केल्या. तरी आज काही बावळट लोक म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज फक्त मराठ्यांचेच राजे आहे. छत्रपती शिवाजी महाराज जर फक्त मराठ्यांचेच राजे असते तर त्यांनी मराठी साम्राज्य निर्माण करायचं असं म्हटलं असतं. पण छत्रपती शिवाजी महाराज पूर्ण हिंदू धर्माचे राजे आहे, कारण त्यांनी हिंदवी साम्राज्य निर्माण करायचं असं म्हटलं. पण काही लोक जातीवाद करतात. पण स्वामी विवेकानंद म्हणतात जात विचारूही नका आणि जात सांगूही नका. गर्व से कहूं हम हिंदू है, नफरत नहीं हम प्रेम के आदी है, और गर्व से कहो हम हिंदुत्ववादी है. कंधों से ऊंची कोई छाती नहीं होती, कंधों से ऊंची कोई छाती नहीं होती, धर्म से बड़ी कोई जाति नहीं होती. अरे दीपक ही नहीं बचा तो बाती का क्या करोगे, अगर हिंदू धर्म ही नहीं बचा तो जाति का क्या करोगे, तो जाति का क्या करोगे. जर हिंदू धर्मच राहिला नाही तर आपण हा जातीवाद करून काही फायदा नाही.
संतांच्या भाषेत जर सांगायचं झालं तर तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य. माऊलींच्या भाषेत सांगायचं झालं तर न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई. म्हणून आपल्या धर्मावर जर कोणी टीका केलं, कोणी घात केला तर आपलं काम आहे आपण त्याला प्रत्युत्तर दिलं पाहिजे. का बरं दिलं पाहिजे? कारण अगर हुआ मेरे धर्म पर घात, अगर हुआ मेरे धर्म पर घात तो मैं प्रतिघात करूंगा, क्योंकि मैं हिंदू हूं, सिर्फ हिंदुत्व की बात करूंगा, सिर्फ हिंदुत्व की बात करूंगा. म्हणून प्रत्येक मुलांनी धर्मासाठी त्याग केला पाहिजे. ज्यांनी धर्मासाठी त्याग केला त्यांची कीर्ती या जगात कुठपर्यंत राहील तर यावस्थास्यन्ति गिरियः सरितश्च महितले तावत शिवकथा लोकेषु प्रचलितश्यति. जोपर्यंत या जगात चंद्र आहे, सूर्य आहे, तारे आहे, पृथ्वी आहे, तोपर्यंत त्यांची कीर्ती या जगात राहील. यावत चंद्र दिवा करू. म्हणून प्रत्येक आई वडिलांना त्यांना हे धर्माचं शिक्षण कोणी दिलं तर त्यांच्या आई वडिलांनी दिलं. म्हणून प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांना धर्माचं शिक्षण दिलं पाहिजे. म्हणून धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य माता पिता त्याची. धन्य धन्य थोर आई शिवरायांची जी जाई, धन्य धन्य थोर आई शिवरायांची जी जाई. आज पूजी तो महाराष्ट्र सारा, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा.